बोडाई मासा आणि हा आहे पेड मासा. हा बघा, हा पेड मासा आहे. नमस्कार मंडळी, मी मित्र असं माध्यम वाईटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना सुप्रभात. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता मी चाललेलो आहे देवगड या ठिकाणी. आणि हे आता आपले लागलेले आहे देवगड, देवगडला जाणारी गाडी. तर ह्या एसटीने आपण जाऊया देवगडला. मंडळी आता देवगड मध्ये उतरलेलो आहे मी. मंडळी देवगडामध्ये असे मला बागायत दिसेल सगळी, आणि ही आहे हापूस आंब्याची बाग आहे. हा बघा देवगडचा खाडी किनारा, आणि त्या ठिकाणी तिकडे गेलात का समुद्र किनारा आहे. तर काय कोयंडे मॅडम कालवा काय हे बघा, हे आहेत कालवा. हो येत दाम. चला आता आपण जाऊया बोटीनं फिरायला. पुढे जाऊ. सुनील शेठ बसलेले आहेत, पाठीमागे सतीश दादा आहे. मग आता हे जाळं टाकणार ना आपण? जाळं टाकणार आणि मग मच्छी पकडणार. आमची देवगड खाडी आहे. ही बघा, ही आहे सगळी देवगड खाडी. देवगड खाडी. आणि इकडनं थोडं पुढे गेला त्या साईडला का मग बत्ती, मग देवगड बत्ती आणि समुद्र चालू होतो तिथे. देवगड बत्ती. तर ही अशी छोटीशी आपली नाव आहे, आणि ह्या नावामध्ये बॅलन्स करून बसणं जरुरी असतं. नवीन माणूस जो बसतो तो घाबरतो, काही काही लोकांना उलट्या पण होतात. बरोबर. हे बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल, हे बघा ते तिकडे जाळं टाकून मासे पकडतात. देवगड मध्ये बहुतेक करून सगळ्यांचा जास्त जो धंदा आहे, उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणजे मच्छीमारी आहे. कचरे, मुळे, कालवा सर्व भेटतात आमच्याकडे. हा जो पाण्यामध्ये जो झेंडा दिसतोय ना, त्या ठिकाणी जाळं टाकलेलं आहे. आणि ते झेंडा लावण्याचं कारण एवढंच की एखादी जर बोट गेली तर ते जाळं तुटू नये, आणि ते जाळं निदर्शनास यावं त्यासाठी हा झेंडा लावलेला असतो. ती समोर त्या ठिकाणी दिसते ना, ती बत्ती आहे, आणि तिकडेच हा आपला समुद्र चालू होतो. आणि ही सगळी आपली खाडी आहे. ही खाडी आहे. आपला सतीश दादा एकदम हँडल करतोय. मोटर चालू करायचं काम त्याच्याकडे आहे. बोट वळवायची कशी, बोट न्यायची कशी, याचं काम आपल्या सतीश दादाकडे आहे. पालिया गाव आहे का ते? हे समोर जे आहे ते पालिया गाव, आणि त्या साईडला काय आनंदवाडी. 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 देवगड किल्ला ना इकडे त्या साईडला. गम माहेरला जाते हो नकवा, त्याच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या, कोकणची माणसं साधी बाळी, कोकणची माणसं साधी बाळी,
काळजात त्यांच्या भरली शहाळी. सतीश दादा आपली बोट वळवतोय आणि आता जाळा टाकायला चालू करणार आहे. दादा आता कुठली मच्छी आपल्याला भेटेल इथे? असला तर शेडा पण भेटू शकता. हा, शेडा निघून जा. हे बघा आता हे जाळं टाकायला सुरुवात केली. चालू केले. दादा आपला तिकडनं ओलवतोय. जाळ्या टाकायला सुरुवात. ये मस्त अन्न देणे धोरण म्हणजे अन्न देते. हे बघा असं आपलं जाळं आपण टाकतोय. आता आपलं जाळं टाकून झालंय पूर्ण आणि त्याला थर्माकोल लावून पाण्यात सोडलंय. बरोबर. आणि माशांना आता माशांना आपण पळवायचं आता. बघा थर्माकोल बघा तरंगतं. ते आपली मार्किंग आहे आपल्या जाळ्याची आणि ती लोकांना पण दिसण्यासाठी. आता हे मासे हाकवायचं काम चाललंय. मासे आता मासे हकून झालेत आणि आता जाळं काढायला लगेच चालू करणार आहेत. मच्छी काढायचं काम सुरू. आता भेटली तर काढायचं. आता जाळं ओढायचं सुरुवात झाली. मगाशी जाळं टाकलं आणि ते लगेच आम्ही ओढलं. कारण हा भरतीचा वेळ आहे, त्याच्यामध्ये मासा भेटेल या आशेने जाळं टाकतात. आणि हे जे जाळं आपण टाकलेलं आहे ते जाळं वरच्या वर तरंगणार आहे, खाली तळापर्यंत जात नाही ते. त्यामुळे ते टाकल्यानंतर लगेच काढावं लागतं. आता 2 जाळी संपली. हे बघा अशा प्रकारे जाळी फाटतात पण दगडामध्ये अडकून. नवीन बनवायला लागतात ना जाळी. किती 800-850 रुपये किलो आहे. 850 रुपये किलो तंगूस साव. बाकीचं शिसा बिसा आपणच लावायचं ना.
बघा आता एवढं जाळं वाढल्यानंतर आपल्याला हा एक मासा भेटलाय. गुंजलीमध्ये ते झालं, गुंजली. याला बोयटा म्हणतात, मालवण भाषेत बोलतात. मालवण्यात बोयटा. हा आपल्या ग्रामीण भागात होत्या शेडा बोलतात किंवा हे बोलतात. बघा एवढं जाळा वाढल्यानंतर हा एक मासा भेटलाय. म्हणजे तुम्ही विचार करा ह्याला मेहनत किती आहे. बघा कसं आहे, जिवंत आहे आणि फ्रेश मासा आहे एकदम. आता आपलं सगळं जाळं ओढून झालंय आणि एवढा सगळ्या जाळ्यामध्ये हा फक्त एकच मासा भेटलाय. आणि आता आम्ही घराकडे चाललो, आता घराच्या दिशेने. आता दादाला काय एवढं काय भेटलं नाही, तरी पण जाळं टाकल्यासारखा एक मासा तरी गावला. म्हणजे तसं बघायला गेलं तर मेहनत तशी फुकट नाही, एक गावलाच. पण दादा आता परत जर जाळं टाकायचं झालं तर किती वाजता टाकणार तू? रात्री टाकणार? म्हणजे विचार करा, एवढ्या काळोखातनं जाळं टाकायचं आणि या पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि परत त्यातनं जागायचं. हा सगळा जीवाचा खेळ आहे. झोपायचं नाही, जागरण करायचं. हो, म्हणजे काळोखातनं ती जाळी दिसत नाहीत. नाही दिसला. अरे मस्तीला कोण चाललं, दिसलं कसं काय? पाठी बस. तर आता आपला सतीश दादा आणि आमचा सुनील गेलेले मासे मारायला. हे पेढे मासे गावलेत आणि हे काय कोकरी. हे कोकरी वेगवेगळे प्रकार शेंगटी पण आणि शेंगटी पण आहेत. अजून जाळं चालू आहे, काढायचं मासे, मासे काढणं चालू आहे. हा. तर बघा अशा प्रकारची मेहनत असते काडीमधली. मागे दिला नव्हता. हा बघा, आणखी एक जाळ्यातला मासा आहे. आता हे बघा, ही शेंगटी मासा आहे आणि हे आपल्या जाळ्यात अडकलेले आहे आणि याला काटे असतात. त्याप्रमाणे हे गुरफटलेले आहे जाळ्यामध्ये. ते ही आता व्यवस्थित आपण काढायचे मंडळी. तर मंडळी हा बघा, हा आहे लेपा मासा. लेपा मासा आहे आणि तो जिवंत आहे म्हणून तो पडतोय सारखा. आणि ही खास या माशाची खासियत एवढी आहे की या माशाच्या आतमध्ये घाण काही नसते, फक्त वरची चमडी काढून टाकायची आणि हा मासा खायला घ्यायचा. हे बघा, ही वरची साईड आहे आणि या माशाची ही खालची साईड आहे. ही आहे बघा. आता हा जो मोठा मासा दिसतोय आपल्याला,
तो आहे बोडाई मासा आणि हा आहे पेड मासा. हा बघा, हा पेड मासा आहे. आणि बघा असे आधी मध्ये खेकडा भेटतो, त्याला चिंबोरी बोलतात, कुर्ली म्हणतात. कोकणाकडे कुर्ली म्हणतात, मुंबई ठिकाणी चिंबोरी म्हणतात. बरोबर. पण हा खाडीचा आहे. दिसता काय ते दिसता आणि हा बघा, हा आहे गाबो मासा. बघा आता सतीश दादा आमचा बोडाई जाळ्यातून काढतोय. आता ही बघा जाळीमध्ये, आता ही बघा जाळीमध्ये कुर्ली गावले. जाळी खाता पण आणि ही कुर्ली आहे ना, ती जाळी तोडायचं जास्त काम करते. हे बघा जाळं तोडलंय थोडंफार. अरे जेटीवर आहे त्या. आता ह्या बघा खाडीतल्या कुर्ल्या आहेत आणि हे अशा जाळ्यामध्ये अडकलेत. पण जाळ्यामध्ये अडकतात पण जाळं पण तोडतात. आमचा बायो कसा मासे काढता. बायो कैले काढलं. कुर्ली चावते सांगलं कुर्ली चावता पण आता कुर्ली चावता का आलं. हो सर, इकडे कोकरी गावली आहे. कोकरी मासा बघा, कोकरी मासा हा आहे कोकरी मासा. आणि आमचा बायो कोकरी मासा काढतो. आणि एक माझ्या हातात आहे तो कोकरी नाही, तो गाबो आहे. आणि बायोने आमच्या कोकरी काढला ना. तर बघा आता जाळ्यामध्ये आपल्या शेंगटी गावलेले आहे. कारण आपण ज्या टायमिंगला सकाळी गेलो होतो ना, तर सकाळी आपल्याला फक्त एवढ्या जाळ्यांमध्ये फक्त एकच मासा गावलेला. आणि आता तसे बरेच मासे गावलेत. आणि त्यातली ही शेंगटी हा मासा लवकर मरत नाही आणि हा अजून पण जिवंत आहे. हे बघा, तुम्हाला कुठे वाटत असेल तर कमी बघा, हा मासा जिवंत आहे. बघा तर मंडळी हे बघा, याला आमच्या कोकणामध्ये झराम म्हणतात आणि आपल्या बाकीच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये त्याला जेलीफिश म्हणतात. तो हा मासा आहे. आणि ह्याला जर हात लावलात तुम्ही तर तुमच्या अंगाची आग होईल, खाज उठेल, फोड उठतात. मंडळी आता जाळ्यामध्ये हे असे मासे गावलेले आहेत. मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.